सस्नेह नमस्कार. युवा मनवंतर आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम. 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून. मित्रहो, इसवी सन 2000च्या आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते. अगोदरची 70 वर्षे म्हणजे जणू त्यांना काळाकुट्ट अंधार भासत राहतो. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते. निर्माणाच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून जाताना देशाला असंख्य प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. मागील 75 वर्षात या कोणत्या वेदना सहन कराव्या लागल्या हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे. या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. देशाची विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे. ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत आतापर्यंत 5 पुस्तकांचा परिचय आमच्या विद्यार्थ्यांनी करून दिला आहे. या मालिकेतील 6वे पुस्तक आहे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे बखर शिक्षणाची हे पुस्तक. आणि या पुस्तकाचा परिचय करून देणारा विद्यार्थी आहे अमित किशन शिंदे. रोही पिंपळगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड या लहानशा खेड्यातून पुढे आलेल्या अमितचे 12वीचे शिक्षण नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे विज्ञान शाखेत झाले. परंतु आपली रुची विज्ञानात नाही तर मानव्य विद्येच्या प्रांतात आहे हे त्याच्या लवकरच लक्षात आले आणि नव्याने सुरू झालेल्या राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे त्याने BA ला प्रवेश घेतला. इथेच त्याच्या वाचन लेखनाच्या अभिरुचीचे संवर्धन झाले, ज्याला पुढे सहयोग कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे B.Ed करत असताना नवी दिशा मिळाली. पीपल्स कॉलेज नांदेडमध्ये इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर श्री संत गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय लोहा येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर एकीकडे विद्यार्थी घडविण्याचे तर दुसरीकडे स्वतःच्या अभिव्यक्तीला नवनवीन पैलू पाडण्याचे त्याचे कर्तव्य तो निष्ठेने निभावतो आहे, ज्याचे प्रत्यंतर दैनिक गोदातीर समाचार मधील त्याच्या नैमित्तिक लेखनातून येते आहे. त्याच्या वेगळेपणाची प्रचिती आपणाला या पुस्तक परिचयातूनही येईल. आपण त्याच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो, युवा मनवंतर आयोजित अमृत महोत्सवी भारताच्या वाटचालीचा आढावा घेण्यास मदत करणारी किंवा अमृत महोत्सवी वाटचालीचा परामर्श घेण्यास मदत करणारी काही पुस्तके, त्या पुस्तकांच्या परिचयाच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमात आपल्या पुढे घेऊन आलो आहोत. या उपक्रमाचे नाव 75 वर्ष पुस्तकांच्या पृष्ठामधून. या उपक्रमात मी अमित शिंदे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. जे पुस्तक परिचयासाठी मी आपल्या समोर घेऊन आलो आहे त्या पुस्तकाचे नाव आहे बखर शिक्षणाची, ज्याचे लेखक हेरंब कुलकर्णी आहेत. अतिशय महत्वाच्या अशा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असलेलं हे पुस्तक आहे. मित्रांनो, एखाद्या चांगल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहावा आणि मग ते चित्रपट पाहण्याची आपल्यामध्ये इच्छा निर्माण व्हावी, अगदी तसंच हे पुस्तक आहे. मित्रांनो, हे पुस्तक शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांच्या परिचयाचं हे पुस्तक आहे. अमृत महोत्सवी वाटचाल करत असताना भारताने विविध क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली आहे याचा परामर्श आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून घेत आहोत. अगदी तसाच परामर्श आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेमके भारताने काय वाटचाल केली आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून करत आहोत. 75 वर्षाचा आढावा घेत असताना
अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना नेमकी भारताने शिक्षण क्षेत्रात कोणती प्रगती केली? मित्रांनो, हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की जात न पूछो साधू की पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या जीवनात फक्त महत्वाच्या गोष्टींना तिथे प्राधान्य द्यायला पाहिजे, त्यांना किंमत द्यायला पाहिजे. मग खरंच आपण शिक्षण क्षेत्राला तेवढी महत्व देतो का? आज खऱ्या अर्थानं कोरोनाची तिसऱ्या लाट आपल्या उंबरठ्यावरती येऊन उभी आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाट येईल अथवा न येईल, त्याची तीव्रता किती असेल, कशी असेल, याच्याच पूर्वी भारत शासनाने किंवा भारत सरकारने तिथे काय केले मित्रांनो, तर शाळा कॉलेजेस बंद केलेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या लाटेमध्ये शाळा कॉलेजेस बंद होते, दुसऱ्या लाटेमध्येही शाळा कॉलेजेस बंद होते, पण तिसरी लाट येण्यापूर्वीच आपल्या शासनाने तिथे संपूर्ण शाळा आणि महाविद्यालय कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मग खरंच आपण एक समाज म्हणून या प्रश्नाकडे कसे पाहतो? आज आपल्याला लक्षात येतं की मॉल्स बंद झाले असतील, मार्केट बंद असेल, थिएटर्स बंद असतील, तर ते ताबडतोब चालू करा ही मागणी घेऊन लोक पुढे येताना दिसतात. परंतु तेवढ्याच तत्परतेने, तेवढ्याच अस्वस्थतेने लोक शिक्षण क्षेत्राकडे पाहतात का? तर निश्चितच मित्रांनो तसं पाहिलं जात नाही, हे आपल्या लक्षात येतं. कारण आज महाविद्यालय आणि शाळा बंद असताना ती परत एकदा चालू करावी अशी मागणी फार थोड्या प्रमाणात होताना दिसून येते. मग इथंच आपल्या लक्षात येतं की आपण शिक्षण क्षेत्राला किती गृहीत धरून चालतो. आपली मुलं शाळेत गेले काय किंवा गेले नाहीत काय, ते शिकले काय किंवा तर न शिकले काय, याचा फारसा प्रभाव किंवा परिणाम आपल्या समाज व्यवस्थेवरती किंवा समाजावरती कुठेतरी होतो असं फारसं मला तरी वाटत नाही मित्रांनो. मग हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाच्या माध्यमातून हिरंब कुलकर्णी पुस्तकाचे लेखक यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोग ज्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत त्या लेखकांच्या सगळ्या पुस्तकांची मालिका तयार करून तिथे आपल्या पुढे या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवलेली आपल्याला दिसून येते. या पुस्तकाचं पहिल्यांदा मी तुम्हाला चॅप्टर स्कीम समजावून सांगतो. या पुस्तकाचं नाव जसं की बखर शिक्षणाची असून, बखर शिक्षणाची याचा अर्थ असा होतो, बखर म्हणजे नोंद. शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत जेवढे काही विविध प्रकारचे प्रयोग केले गेलेत त्यांची नोंद ठेवणारं, त्यांची नोंद घेणारं हे पुस्तक आहे. आता खऱ्या अर्थानं हे पुस्तक एक प्रयोग म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत जेवढे काही तिथे शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे उपक्रम, विविध प्रकारचे प्रयोग तिथे राबवण्यात आले, त्या सगळ्यांची नोंद या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्याचं कार्य लेखकांनी केलेलं आहे. हिरंब कुलकर्णी जसे की आपल्याला माहित आहे, ते अगदी वास्तव लिखाण करतात, अनुभवावरती आधारित त्यांचं लिखाण असतं. अगदी तसंच एका टोकाला आपली शिक्षण व्यवस्था आज अगदी विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून योजना राबवतो आहे असं दाखवत असताना, दुसरीकडे आपल्या शिक्षण क्षेत्राच्या बुडाशी किती अगदी नकारात्मकता असलेली दिसून येते. मग ह्या नकारात्मक बाजूला उलगडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून हिरंब कुलकर्णी यांनी केलेलं दिसून येतं. या पुस्तकात एकूण 54 धडे किंवा चॅप्टर्स आहेत. त्यापैकी मला भावलेले, मला जे वाटतात, जे प्रयोग आपल्याला म्हणायला हरकत नाही, त्यापैकी काही 15 प्रयोगांची चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत. मी पहिल्यांदा तुम्हाला त्या पुस्तकांचे विविध प्रकारच्या पुस्तकांची तिथे नावं आणि त्यांच्या लेखकांच्या परिचयासोबत मी हे पुस्तक आपल्याला पुढे घेऊन जातो. या पुस्तकातला पहिला जो चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आहे प्लॅटफॉर्म नंबर 0, जो अमिता नायडू यांनी लिहिला आहे. आता मित्रांनो, या पुस्तकाच्या शीर्षकाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की आपण रेल्वे स्टेशनवरती निर्जीव डबे मोजतो, निर्जीव प्लॅटफॉर्म मोजतो, पण त्याच निर्जीव प्लॅटफॉर्म वरती असलेली काही अनाथ मुलं, काही शिक्षणापासून वंचित असलेली मुलं तिथे असलेले दिसून येतात. त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही, त्यांना मोजल्या जात नाही. म्हणून अस्तित्वात नसलेल्या प्लॅटफॉर्मचा नंबर या तिथे मुलांना दिलेला दिसून येतो. ही सगळी मुले अगदी तिथेच खितपत पडतात. आज शिक्षणाचा मोफत शिक्षण आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागू होऊन सुद्धा या कायद्याअंतर्गत सुद्धा बरेच विद्यार्थी, वंचित समूहातील विद्यार्थी, बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून कुठेतरी शिक्षणाच्या जंगलातून परागंदा झालेले विद्यार्थी आढळून येतात.
खूप विद्यार्थी तिथे प्लॅटफॉर्मवरती तसेच खितपत पडलेले दिसतात. मग हे असं जे काही आपल्या मनाने, आपल्या बुद्धीने आपल्याला आपल्या नजरेआड हे केलेलं रखरखीत वास्तव असलेलं तिथे दिसून येतं. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून, या धड्याच्या माध्यमातून तिथे लेखकाने या अशा प्रकारच्या शिक्षणाच्या जंगलातून परागंदा झालेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही तिथे मनाला अस्वस्थ करणाऱ्या काही गोष्टी आपल्याला तिथे सांगलेल्या आढळून येतात. नवे खूप सारे असे मुलं आहेत की ज्यांची जिवंत व्यक्तिचरित्र तिथे लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून तिथे आपल्याला सांगितलेले दिसून येतात. त्यामध्ये बिल्लू असेल, झहीर असेल, मुन्ना असेल, किशोर असेल, त्याच्यामध्ये अँथनी असेल, असे विविध प्रकारचे जे की त्या प्लॅटफॉर्मवरती राहून आपलं जीवन शिक्षणापासून दूर वंचित असलेली मुले तिथे जगत असतात. याचं रखरखीत वास्तव या माध्यमातून तिथे लेखकांना आपल्या पुढे ठेवलेलं दिसून येतं. हे पुस्तक आपल्या बधीर अशा संवेदनेला तिथे लात मारून जागं करण्याचं काम करतं. कारण का, यामध्ये खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांची उदाहरणं ज्यांना की शिक्षणाची खूप इच्छा होती, परंतु परिस्थिती अभावी ते तिथे शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि शिक्षणापासून ते कसे वंचित झाले हे आपल्याला तिथं लक्षात येतं. हे अशा प्रकारचं अगदी अस्वस्थ करणारं, मनाला हेलवून टाकणारं भाष्य या अमिताभ नायडू यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून तिथे केलेलं दिसून येतं. या पुस्तकातील दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे न पेरलेले दिवे या नावाचा, जो की राजा शिरगुप्पे यांनी लिहिलाय. काय आहे या पुस्तकात? या पुस्तकात शाळेच्या परिघाबाहेरची मुलांची व्यथा आहे. खूप सारे असं तिथे शिक्षणाचा हक्क, मी आताही म्हटल्याप्रमाणे शिक्षणाचा हक्क किंवा कायदा आल्यावरही मोफत शिक्षणापासूनही दुरावलेली किंवा वंचित असलेली अशी जवळपास 3 कोटी मुले असलेली आपल्याला दिसून येतात. शासन आकडेवारी तिथं अनेकदा लपवताना दिसून येतं. वास्तव काहीतरी वेगळं असलेलं दिसून येतं. शासन तिथे जबाबदारी घ्यायला तयार नाही. जबाबदारी घेऊन शासन तिथे काही पुढाकार घेऊन पुढे यायला तयार नाही. शासन तिथे समस्याच मानायला तयार नाही. त्याच्यामुळे जबाबदारी घेणे किंवा समस्या सोडवण्याचा तिथे प्रश्नच असलेला दिसून येत नाही. यामध्ये सुमी नावाच्या मुलीची गोष्ट मित्रांनो आपल्याला अगदी मन आपल्याला हेलवून टाकणारी गोष्ट आहे. सुमी नावाची एक मुलगी असते जिला की वैमानिक व्हायचं असतं. ती लहानपणीच तिचे आई वडील तिचं लग्न करून टाकतात आणि सुमीच्या मनातलं जे काही स्वप्न आहे वैमानिक होण्याचं, ते जे विमान आहे ते काय करतं, तिचं बालपण घेऊन जातं आणि तिचं स्वप्न तसंच अधुरं राहतं मित्रांनो. कारण तिचं लग्न जे आहे खूप लहान वयामध्ये तिचे आई आणि वडील तिथे करून टाकतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारचं बालविवाहाने या अशा प्रकारच्या लहान मुलांना अवेळी प्रौढत्व येतं. अवेळी तिथं त्यांना प्रौढत्वामध्ये प्रवेश करावा लागतो आणि मग त्यांची जी काही स्वप्ने आहेत, जी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण करावीसे वाटतात, ते तिथे कुठेतरी अपूर्ण राहून जातात. मग अशा प्रकारच्या मुलांच्या आयुष्यावरती त्याचा जबरदस्त प्रभाव आणि परिणाम होतो. त्यांचं भावविश्व तिथं खूप मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेलं आपल्याला तिथे दिसून येतं. याचसारख्या अनेक चिंगळ्या नावाचा, जानू नावाचा, सुशीला नावाची मुलगी, इरफान नावाचा मुलगा, विनायक नावाचा मुलगा, जंकू नावाचा, हे एकूणच सगळी जी मुलं आहेत ती काय झालेली दिसून येतात, या शिक्षणाच्या प्रवाहापासून कुठेतरी वंचित झालेले आपल्याला दिसून येतात. मग एकूण जे पुस्तक शाळाबाहेर मुलांचं जे जळजळीचं वास्तव आहे ते आपल्या पुढे काय करतं, मांडतं. बघा मित्रांनो, आपल्याला समाज म्हणून हे जे काही यांचं जीवन आहे किंवा समाज म्हणून जे काही पुस्तक आहे ते आपल्याला आरोपी म्हणून आपल्याला ते काय करतं, पिंजऱ्यात उभं करतं. आपण एकीकडे तिथे खूप गप्पा मारतो की शिक्षणाने तिथे खूप प्रगती केली, पण आजही 3 ते 4 कोटी वंचित मुलं शिक्षण घेण्यापासून कुठेतरी दुरावलेली दिसून येतात. या सगळ्या मुलांचं हे जे रखरखीत वास्तव आहे, जे आपल्याला पाहूनही, शासनाला हे सगळं माहिती असूनही, हे दिसूनही ते आपल्याला मन आणि बुद्धीच्या आड करण्याचा तिथे प्रयत्न करतं. नेमकं याच मुलांचं भावविश्व, यांचं उद्ध्वस्त आयुष्य तिथे मांडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून तिथे या लेखकानं केलेलं दिसून येतं. हे जे सगळी मुलं आहेत हे जीवनाची लढाई हारलेले सगळे नायक असलेले दिसून येतात. कारण का, यांची इच्छा असून सुद्धा ते परिस्थिती अभावी तिथे शिक्षण घेऊ शकत नाहीत. मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं शासन या मुलांकडे कशा प्रकारे पाहतं, समाज म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी आहे, या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण नेमके कसे घेऊन येणार आहोत, या आणि अशा अनेक विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून तिथे आपल्या समोर येऊन उभे राहतात. मित्रांनो, या पुस्तकाचा तिसरा जो चॅप्टर किंवा धडा आहे तो आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर.
याचे लेखक आहेत भाऊ गावंडे, जे की माजी शिक्षण सहसंचालक होते. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने शाळेबाहेर फेकल्या गेलेल्या मुलांना तिथे परत शाळेमध्ये कसं आणता येते यावरती भाष्य केलेलं आहे. शाळेबाहेर बरीच मुलं फेकली जातात, या मुलांना परत एकदा तिथे शिक्षकाच्या मदतीने कसं शाळेच्या प्रवाहामध्ये, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तिथे परत कसं आणता येतं यावरती इथं भाष्य आहे. यामध्ये काय होतं की एक मुलगा असतो, तो मुलगा काय करतो की त्याची आई खूप तिथे गरीब असते आणि गरिबीमध्ये ती त्याला काय करते, शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. परंतु शाळेतले शिक्षक तिथे त्याला काय करतात, त्याला मारतात, तिथे त्याचा अपमानित करतात. या मुलाच्या शाळेत जाण्याच्या अनास्थेत आणखी भर पाडतात आणि ते त्याला तिथे त्रास देतात. मग ही मुलगा काय करतो की शिक्षकांना तिथे दगड मारतो आणि तिथून पुढे या मुलाची शाळा तिथे सुटली जाते. शिक्षक त्याला तिथे शाळेत घ्यायला तयार नाही किंवा कोणीही त्याच्याकडे पाहायला तयार नाही. हे अगदी वास्तव आपल्या पुढे इथे भाऊ गावंडे उभे करतात. मग काय होतं की हा मुलगा जो असतो तो भाऊ गावंडेच आहे. तो मोठा झाल्याच्या नंतर कसा भाऊ गावंडे म्हणून किंवा शिक्षण सहसंचालक या पदापर्यंत तो कसा जातो, ही कथा आपल्याला या पुस्तकातून तिथे ऐकायला मिळते. हे भाऊ गावंडे जेव्हा शाळेतून बाहेर पडतात, त्यांना शाळेतून बाहेर काढलं जातं, तेव्हा त्या गावामध्ये अरुण देशमुख नावाचे एक शिक्षक तिथे प्रवेश करतात आणि अरुण देशमुख कसे या मुलाला म्हणजे भाऊ गावंडे यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात कसं घेऊन येतात, त्यांना आणण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात, ही एक कथा या ठिकाणी दिलेली आहे. भाऊ गावंडे त्याला खूप दीर्घ पल्ल्याची योजना राखतात आणि ते त्याला परत एकदा शाळेमध्ये घेऊन येतात, शाळेच्या प्रवाहामध्ये घेऊन येतात. ते काय करतात, ते त्याला त्यांच्या घरी पहिल्यांदा पाणी भरण्यासाठी बोलावून घेतात. ही दीर्घ पल्ल्याची योजना ती त्या भाऊ गावंडेच्या आईला समजून सांगतात. त्यांच्या आईची तीव्र इच्छा असते की माझ्या मुलाने तिथे शिक्षण घ्यावं. मग ह्या भाऊ गावंडेंना काहीच माहिती न होऊ देता ते तिथे काय करतात, पहिल्यांदा त्यांच्या घरी पाणी भरायला बोलवून घेतात. त्यानंतर ते शाळेतली काही मुलं किंवा शाळेतल्या मुलांना घरी अभ्यासाला बोलावून घेतात. मग भाऊ गावंडे त्यांच्यावरती लक्ष ठेवायला तिथे सांगितलं जातं. भाऊ गावंडे त्या मुलांवरती लक्ष ठेवतात. हळूहळू भाऊ गावंडेंना त्या मुलांच्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल आस्था तिथे अरुण देशमुख सर त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण करतात. मग हळूहळू भाऊ गावंडेंना ते तिथे प्रश्न करतात की तुला पण शिकायचं आहे का, तर ते म्हणतात हो मला शिकायचं आहे. या पद्धतीनं हळूहळू त्यांना तिथे ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेऊन आलेले आपल्याला तिथे दिसून येतात. मुलांनो, आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचे शिक्षकांच्या या निष्ठुर वागण्यामुळे किंवा शिक्षण व्यवस्थेच्या या निष्ठुर वागण्यामुळे किंवा पालकांच्या अनास्थेमुळे किंवा गरिबीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप सारी मुलं तिथे बाहेर गेलेली दिसून येतात. परंतु अरुण देशमुख सारखे शिक्षक सुद्धा आज तिथं आहेत आणि अशा प्रकारचे भाऊ गावंडे सारखे विद्यार्थी तिथे ते तयार करू शकतात, निर्माण करू शकतात. बघा ना, आपण शिक्षक म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की खरोखरच मी एक शिक्षक म्हणून क्षमाशील होऊ शकेल का, मी एवढा निस्वार्थी होऊ शकेल का, माझ्यामध्ये प्रेमाची भावना, संवेदनशीलतेची भावना, निस्वार्थपणाची भावना, परोपकाराची भावना मी तिथे जागृत करू शकेल का आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकेल का. आणि या भाऊ गावंडे आणि अरुण देशमुख सरांकडे पाहून भाऊ गावंडे सारखा विद्यार्थी तिथे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडलेला विद्यार्थी परत एकदा येतो आणि शिक्षण सहसंचालक या पदापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येतं की जर शिक्षकांनी किंवा शिक्षण व्यवस्थेने या अशा शिक्षणापासून परागंदा झालेल्या विद्यार्थ्यांना जर कसोशीने प्रयत्न करून मायेने, ममतेने, अगदी जिव्हाळा लावून त्यांना जर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच असे अनेक भाऊ गावंडे तिथे काय होऊ शकतात, तयार होऊ शकतात. या पुस्तकाचा पुढचा जो चॅप्टर आहे किंवा जो पुढचा धडा आहे तो आहे नापास मुलांची गोष्ट, जो की तिथे अरुण शेवटे यांनी लिहिलेला दिसून येतो. आता या पुस्तकाचं नेमकं या पुस्तकात काय मांडणी केली आहे, शिक्षण व्यवस्थाच जवळपास नापास झाल्यासारखे वाटते. का शिक्षण व्यवस्था नापास झाल्यासारखे वाटते? कारण या पुस्तकाच्या माध्यमातून असे अनेक उदाहरणं या लेखकानं दिलीत. सचिन तेंडुलकर असतील, ज्यांच्या यशस्वी कारकिर्दीकडे आपण पाहतो, ते अनेकदा तिथे आयुष्यामध्ये नापास झालेले दिसतात. यावरून आपल्याला लक्षात येतं की यशस्वी जीवन आणि अपयशी शैक्षणिक जीवन यांचा सांधा कुठेतरी जुळत नाही. सुशील कुमार शिंदे 3 वेळेस नापास झाले, ते देखील मुख्यमंत्री झालेले दिसून येतात. नरेंद्र जाधव झोपडपट्टीमध्ये राहून नियोजन आयोगावरती गेलेले दिसून येतात. RK लक्ष्मण आपल्याला तिथे दिसून येतात की इंग्रजी साहित्यातील RK लक्ष्मण
असलेले मोठे साहित्यक ते काय करतात की ते त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ते इंग्रजी विषयातच नापास होतात आणि पुढे जाऊन साहित्यक बनतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय लक्षात आणून देतात मित्रांनो, की यांचे लहानपणचं किंवा बालपणचं झाकोळलेलं जे काही जीवन आहे आणि तारुण्य अवस्थेमध्ये किंवा पुढे जे काही पुढे हे जे काही प्रकाशित झालेले जीवन आहे यांचा सांधा कुठे जुळत नसल्यासारखं वाटतं. मग इथं काय होतं, इथं आपल्या लक्षात येतं काय की शिक्षण व्यवस्था या मुलातील, या लहान लहान मुलातील ही जे काही सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण तिथे जागृत करू शकली नाही किंवा सुप्त गुण तिथे ओळखू शकली नाही. यांचे झाकोळलेलं जे काही आयुष्य होतं लहानपणचं किंवा बालपणचं ते आणि यांचं पुढे जाऊन जे लखलखीत झालं, प्रकाशित झालेलं जे काही तारुण्य, त्या दोघांमधला सांधा तिथे जुळता जुळत नाही. यावरून आपल्याला लक्षात येतं की आपली शिक्षण व्यवस्था कुठेतरी निश्चितच काय पडते आहे, कमी पडते आहे. आता यासोबतच हे पुस्तक जे आहे ते काय करतं, एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा करतं. कोणत्या गोष्टीचा? हे पुस्तक गळतीच्या कारणाची उकल करतं. आपण आदिवासी समुदायातील काही मुलांचं उदाहरण घेऊया की त्यांना नेमका इंटरेस्ट कशात आहे, त्यांना नेमकी रुची कशात आहे, त्यांना रुची असलेला अभ्यासक्रम आपण त्यांना देतो का? तर नाही मित्रांनो. आपली शिक्षण व्यवस्था तिथे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आपला अभ्यासक्रम तिथे देत नाही. आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे काय केलं जातं, विद्यार्थ्यातील न्यूनगंड दाखवणारी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे आहे. विद्यार्थ्यातील न्यूनगंड दर्शवणारा अभ्यासक्रम आपण दर्शवतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना ज्या कशामध्ये आवड आहे त्यानुसार जर आपण त्यांना शिकवलं तर नक्की त्या प्रकारचा अभ्यासक्रम जर आपण तिथे अभ्यासक्रमामध्ये ठेवला आणि अभ्यासक्रमामधून माध्यमातून त्यांच्या आवडीनिवडी असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण करिअर करण्याची संधी दिली तर नक्कीच खूप सारे विद्यार्थी तिथे शाळेपासून दूर जाऊ शकत नाहीत. शाळेच्या गळतीचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की आपल्याकडे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिकवणी दिली जात नाही. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ज्या गोष्टीत आवड आहे त्या आवडीनुसार तिथे अभ्यासक्रम दिला जात नाही. आणि याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम असा होतो की विद्यार्थी तिथे शाळेबद्दल उदासीन होऊन जातात आणि शाळा सोडून ते काय करतात, तिथे निघून जातात. मग काय होतं, गळतीचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्या लक्षात येतं की आपली शिक्षण व्यवस्था कुठेतरी तिथे कमी पडताना आपल्याला तिथे लक्षात येतं. मित्रांनो, या पुस्तकाचा पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे या गोष्टींचा विचार करा, जे की जे कृष्णमूर्ती यांनी तिथे लिहिलेला दिसून येतो आणि याचा अनुवाद केलाय दीपक घैसास यांनी. या धड्याच्या माध्यमातून, या चॅप्टरच्या माध्यमातून लेखकांनी काय सांगितले की जे कृष्णमूर्ती सारखा शिक्षण तज्ञ तिथं मुक्त मनाची निर्मिती शिक्षणाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे असं म्हणतो. ते सांगतात की शिक्षण हे विद्यार्थ्याला स्वतःचा शोध घ्यायला शिकवणारा असायला पाहिजे. बघा मित्रांनो, आजची शिक्षण व्यवस्था एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःचा शोध घ्यायला लावते का? एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःचा शोध घेण्यासारखा अभ्यासक्रम तिथे पुरवते का? नाही मित्रांनो. प्रेमशून्य समाज आपल्याला सगळीकडे असलेला दिसून येतो. जे कृष्णमूर्ती सांगतात की प्रेमशून्य समाज हा नदी नसलेल्या प्रदेशासारखा असतो. आणि याच पुस्तकात त्यांनी विद्यार्थ्याच्या स्वयंशिस्तीवरती भर दिलाय. ते सांगतात की विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे तिथे पुढे पुढे जाऊ द्या. स्वयंशिस्त ते स्वतःमध्ये काय करतील, निर्माण करतील. नदी जसे आपले काठ स्वतः निर्माण करते तसं विद्यार्थ्यांना तुम्ही जर संधी दिलात, शिक्षक म्हणून जर तुम्ही त्यांच्यावरती प्रेम केलात, संवेदनशीलतेने त्यांच्यासोबत वागलात तर नक्कीच ते विद्यार्थी स्वयंशिस्त होतील आणि स्वयंशिस्तीने ते काय करतील, तिथे पुढे जातील. या धड्यामध्ये अनेक असे प्रश्न तिथे विद्यार्थी जे कृष्णमूर्तींना विचारताना दिसून येतात की विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रश्नांना जर आपण त्यांच्या लेवलवरती येऊन, त्यांच्या स्तरावरती येऊन शिक्षकांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तिथे काय होऊ शकते, मदत होते. विद्यार्थी खूप सारे प्रश्न करतात, जसे की मोठ्या कार्यक्रमाला श्रीमंतालाच का बोलवतात, आम्ही आईवरती एवढे प्रेम का करतो, आम्ही जवळ गेल्यावर पक्षी उडून का जातात. सो अशा विविध प्रकारचे प्रश्न जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात पडतात, त्या प्रश्नांची उकल जर आपण त्यांच्या स्तरावरती जाऊन केलो तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना आपल्याला तिथे काय देता येईल, न्याय देता येईल. या अशा प्रकारचं भाष्य तिथे या धड्याच्या माध्यमातून केलेले दिसून येतं, या चॅप्टरच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. या पुस्तकाचा पुढचा चॅप्टर जो आहे तो शिक्षण क्रांती हीच क्रांती आहे, जो आचार्य रजनीश यांनी तिथे लिहिलाय. मित्रांनो, आपल्याकडे ही जी शिक्षण प्रणाली आहे की कशी आहे, पारंपरिक ढाच्यात बसलेली शिक्षण प्रणाली आहे. या धड्याच्या माध्यमातून आचार्य रजनीश सांगतात की शिक्षक हा पारंपरिक राहता कामा नाही. शिक्षकाने बदलत्या काळानुसार स्वतःला बदलायला पाहिजे. आता ऍक्च्युली काय होतं की विद्यार्थ्याचं तोंड अगदी आधुनिकतेकडे असलेलं दिसून येतं आणि शिक्षक अगदी भूतकाळाकडे असलेलं दिसून येतो. म्हणजे दोघंही एकमेकांकडे पाठ करून उभी आहेत की काय असं वाटायला लागतं. या नवीन काळामध्ये, बदलत्या काळामध्ये शिक्षकाने सुद्धा काय व्हायला पाहिजे, एक शिक्षक
शिक्षक हा चिंतनाचा, विचाराचा अग्नी हवा व्हायला पाहिजे. तो नव्या पिढीच्या जीवनविषयक विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा शमवणारा असायला पाहिजे. तरच जाऊन तिथे शिक्षणात काय होईल, क्रांती होईल. आपल्याकडची सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती हे अपयशी झाल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थानं आचार्य रजनीश सांगतात की शिक्षण क्रांती आणि किंवा शिक्षणातली क्रांतीच आपल्याला काय करू शकते, वाचवू शकते. त्यामुळे इथल्या शिक्षकाने भूतकाळाकडे तोंड उभे करून न उभं राहता इथल्या विद्यार्थ्याला, आधुनिक विद्यार्थ्याला तिथे वर्तमानामध्ये घेऊन यायला पाहिजे. त्याच्या शिक्षणाची सांगड तिथे जीवनाशी घालायला पाहिजे. या आशयाचा हा चॅप्टर तिथे असलेला आपल्याला तिथे दिसून येतो. याच्यानंतर या पुस्तकाचा पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे विनोबांचा शिक्षण विचार. राम शेवाळकर यांनी तिथे हा धडा लिहिलेला दिसून येतो. विनोबांचा शिक्षण विचार. विनोबांचा शिक्षण विचार काय होता? विनोबा नेमके तिथे काय म्हणायचे? विनोबा म्हणायचे की अशा प्रकारचं जेव्हा आपण शेतात एक बी पेरतो, एक बी पेरल्याच्या नंतर आपल्याला तिथे अनेक बी निर्माण झालेले दिसून येतात. तसेच विद्यार्थ्यामध्ये तिथे शिक्षणाची आवड निर्माण करा. विद्यार्थी आपल्याला त्याचा परतावा देतील. साक्षरतेबद्दल तिथे विनोबा भावे बोलताना दिसून येतात. विनोबा भावे सांगतात जीवन सार्थक व्हायला पाहिजे का साक्षर व्हायला पाहिजे याचा अनुभव स्वतः तिथे मैदानात जाऊन घ्यायला विनोबा सांगतात. जसं की कुरुक्षेत्रामध्ये तिथे गीता सांगितली होती, तसंच जीवनाचं शिक्षण विनोबा तिथे आपल्याला द्यायला सांगतात. विनोबा सांगतात की काय करतात, आपण खाल्लेलं, जसं की आपण कुठलीही खाल्लेली गोष्ट ताबडतोब आपल्याला तिथे काय करते, परिणाम देते. एखादी गोष्ट तिथे आपण जीवनाच्या मैदानात जाऊन करायला पाहिजे असं विनोबांना तिथे वाटतं. म्हणून केवळ कागदावरती शिक्षण असू नये असं विनोबांना तिथे म्हणायचं आहे. आपल्याला आपल्या श्रमनिष्ठेची व ज्ञाननिष्ठेचा संगम तिथे कुठेतरी व्हायला पाहिजे असं विनोबांना वाटतं. केवळ कागदी शिक्षण आपण घेऊ नये. शिक्षण हे आपल्याला आपल्या श्रमाशी जोडणार असायला पाहिजे असं विनोबा तिथे सांगतात. 3 बोटं जिथे लेखणी फक्त 3 बोटावरती अवलंबून आहे, परंतु श्रम करण्यासाठी मात्र 10 बोटं लागतात. म्हणून 10 बोटांना महत्त्व द्या, श्रमाला महत्त्व द्या. शिक्षण हे आपल्याला श्रमाशी जोडणारं, श्रम हे आपल्याला शिक्षणाशी जोडणारे असं त्यांचा संगम व्हायला पाहिजे असं तिथे विनोबा भावे यांची भूमिका असलेली आपल्याला या माध्यमातून तिथे सांगलेलं दिसून येतं. या पुस्तकातील पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे शासन, शिक्षण आणि समाज. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला समाज आणि शिक्षण अगदी 2 ध्रुवावरच्या बाजू झाल्यात की काय असं वाटायला लागतं. या धड्याचं लिखाण कृष्णकुमार यांनी केले आणि याचा अनुवाद गणेश विस्पुते यांनी केलाय. समाजामध्ये विद्यार्थी आणि समाजाचं काही नातंच नसल्यासारखं वाटतं. विनोबा सांगायचे की अर्धा समाज शाळेत घुसावा, अर्धी शाळा समाजात घुसावी आणि विद्यार्थ्यांना समाज काय आहे हे नेमकं तिथं समाजात नेऊन दाखवायला पाहिजे. जसं की एखाद्या डिक्शनरीमध्ये, शब्दकोशामध्ये घोडासाठी तिथे अश्व शब्द असतो, पण त्या डिक्शनरीमध्ये अश्व किंवा घोडा तिथे आपल्याला पाहायला मिळतो का? मिळत नाही. तो आपल्याला तबेल्यात जाऊन पाहायला मिळतो. तसंच समाज काय आहे ह्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना तिथे समाजात नेऊन दाखवायला पाहिजे. समाज हा एक गतिशील वास्तव आहे हे विद्यार्थ्यांच्या तिथे लक्षात यायला पाहिजे आणि समाज आणि शिक्षणाचं तिथं सांधा जुळायला पाहिजे, त्यांचं नातं तिथं निर्माण व्हायला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या धड्याच्या माध्यमातून तिथे या कृष्णकुमार करतात आणि या पुढेही जाऊन खूप साऱ्या अपेक्षा त्यांनी तिथे केलेल्या दिसून येतात समाजाप्रती आणि आपल्या शासनाप्रती. की शासनातला एखादी अधिकारी तिथे शाळेला येतो, भेट देतो आणि काय करतो, त्याची येण्याची नोंद फक्त रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. शाळेचे मुख्याध्यापक असतील, शाळेच्या प्रशासन असेल, ते केवळ त्यांनी चांगले शेरे नोंदवावेत याच्यामध्येच त्यांना रुची असते. या शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्याला किंवा शाळेतील प्रशासनाला दोघांनाही तिथे विद्यार्थ्यामध्ये कुठलाच रस नसलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नेमकं काय वास्तव आहे, शिक्षण व्यवस्था नेमके कुठे जाऊ पाहत आहे याचा रखरखीत वास्तव या धड्याच्या माध्यमातून तिथे गणेश विस्पुते आपल्या पुढे ठेवतात. यानंतरच या पुस्तकाचा पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा. आता हा जो चॅप्टर आहे तो नरेंद्र लांजेवार यांनी लिहिला आहे. नरेंद्र लांजेवार हे स्वतः एक ग्रंथपाल होते. त्यांनी विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केलं. आता आपल्याकडे ग्रंथपाल म्हणजे अनास्थेचा विषय असतो, त्या व्यक्तीला कोणीही तिथे आपल्या हिशोबामध्ये पकडत असलेला आपल्याला दिसून येत नाही. परंतु नरेंद्र लांजेवार यांनी मात्र विद्यार्थ्यामध्ये तिथे वाचन संस्कृती दृढ करण्याचा तिथे खूप मोठा प्रयत्न त्यांनी केलाय, खूप मोठा यशस्वी प्रयत्न त्यांनी तिथे केलाय. नरेंद्र लांजेवार यांनी तिथे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या
अभिव्यक्तीच्या आणि सर्जनाच्या वाटा ह्या फक्त ग्रंथालयाच्या माध्यमातूनच जात असतात. या अशा प्रकारच्या ग्रंथालयातील खूप विविध प्रकारचे प्रयोग राबवून पुस्तक मुलांना वाचायला तिथं उदयुक्त करून या नरेंद्र लांजेवार यांनी तिथे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल काय केलंय, आवड निर्माण करण्याचं काम केलंय. त्यांनी नुसते पुस्तकच नाही तर विद्यार्थ्यांना तिथे माणसं पण वाचायला लावली. नरेंद्र लांजेवार यांनी विविध प्रकारच्या लेखकांना तिथे पत्र लिहायला लावून विद्यार्थ्यांमध्ये लिखाणाचं पण कार्य काय केले तिथे यशस्वी करण्याचं काम केले. काही विद्यार्थ्यांना त्यांनी तिथे रेडिओवरती, आकाशवाणीवरती पाठवून सुद्धा तिथे सुद्धा मोठमोठ्या लेखकांच्या तिथे मुलाखती घ्यायला त्यांनी अगदी पुढे आणण्याचं काम केलंय. म्हणजे अभिव्यक्तीमध्ये तिथे पुढे नेले विद्यार्थ्यांना, लिखाणामध्ये तिथे विद्यार्थ्यांना पुढे नेले. एक विद्यार्थी त्यांना नरेंद्र लांजेवारांना विचारतो की सर, आकाशातून वीज पडल्यावर माणूस का मरतो? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न नरेंद्र लांजेवारांनी माहिती कोशातून घेतला, परंतु तेवढेच तपशील तिथे मिळाले नाहीत. मग नरेंद्र लांजेवारांनी विद्यार्थ्यांना तिथे जयंत नारळीकरांना पत्र लिहायला सांगितलं आणि जयंत नारळीकरांनी तिथे विद्यार्थ्यांना खूप साऱ्या तपशिलासह त्याची माहिती दिली. बघा मित्रांनो, एक ग्रंथपाल जर हे करू शकतो तर आपण तर शिक्षक म्हणून नक्कीच काही ना काहीतरी याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं तिथे करू शकतो. जेव्हा नरेंद्र लांजेवारांना लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला होता त्या विद्यार्थ्याची आई तिथे आकाशातून वीज पडून मृत्यू पावली होती, हा एक अतिशय मनाला अस्वस्थ करून सोडणारा अनुभव आपल्या तिथे पुढे येतो. एवढं आपण शिक्षक म्हणून एका विद्यार्थ्याच्या मनाशी आपण एकरूप होऊ शकतो का, समरूप होऊ शकतो का, एवढं त्याच्या भावविश्वामध्ये, त्याच्या भावविश्वाच्या जवळ आपण तिथे जाऊ शकतो का, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. नरेंद्र लांजेवारांसारखा एक ग्रंथपाल जर हे करू शकतो तर मी एक शिक्षक म्हणून एवढं का जवळ त्या विद्यार्थ्याच्या जाऊ शकत नाही, ही गोष्ट कुठेतरी आपल्याला तिथे मनामध्ये प्रश्न निर्माण करणारे आहे मित्रांनो. सो या माध्यमातून तिथे नरेंद्र लांजेवारांसारखा ग्रंथपाल शिक्षण व्यवस्थेमध्ये किती मोलाचं कार्य करतो आहे हे दर्शवण्याचं काम तिथे केलेलं आपल्याला दिसून येतं. या पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे कल्पक बनूया. डॉक्टर अशोक निरफराके यांनी लिहिलेला आहे. कल्पक बनूया याचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये नवनिर्मिती करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये नित्य नव्याने धुमारी फुटणारी बुद्धी म्हणजे काय असते, प्रतिभा असते. आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून आपण तिथे कल्पक बनायला पाहिजे, नवनिर्मिती आपण करायला पाहिजे. समजा एखाद्याला तबला वाजवता येतो तर त्याची ती नवनिर्मिती आहे का, तर त्याची ती नवनिर्मिती नाही, ती फक्त त्याची काय आहे, कौशल्य आहे. पण जोपर्यंत आपण तिथे शिक्षणाच्या माध्यमातून कुठली तरी नवनिर्मिती करणार नाही किंवा आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण दिलं जाणार नाही की जे आपल्याला तिथे नवनिर्मिती करायला काही करणार नाही, प्रेरणा देणार नाही, तोपर्यंत ते शिक्षण नाही. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला तिथे लक्षात येते. शिक्षणाच्या माध्यमातून तिथे डॉक्टर अशोक निरफराके यांनी काय अपेक्षा केली आहे ते म्हणतात की अशा प्रकारचं शिक्षण माणसाला दिलं जावं ज्या माध्यमातून माणूस सर्जनशील माणूस म्हणून काय व्हायला पाहिजे, निर्माण व्हायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपली शिक्षण व्यवस्था खरंच आपल्याला एक सृजनशीलता देते का, नवनिर्मितीची क्षमता देते का, हा विचार आपल्याला इथे नेमका पडतो. आणि शिक्षणाकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी सृजनशीलता किंवा नवनिर्मिती क्षमता आपल्यामध्ये काय करायला पाहिजे, तिथे निर्माण करायला पाहिजे. या पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे का करायचं शिकून. लक्ष्मण माने यांनी तिथे याच्या माध्यमातून आज भटक्या विमुक्त जमाती 65 उपजातीमध्ये तिथे विखुरलेल्या दिसून येतात. त्यांची संख्या जवळपास 1 कोटी असलेली तिथे दिसून येते. मग या भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थी, ही मुलं, ही जे काही शिक्षणापासून वंचित झालेले आहेत ते खरंच आज शिक्षण घेतात का? शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा कायदा येऊन सुद्धा ते तिथे शिक्षणापासून वंचित असलेले दिसून येतात. यांच्या अतिशय हृदयद्रावक वेदना मांडण्याचं काम या धड्याच्या माध्यमातून लक्ष्मण माने यांनी केलेलं दिसून येतं. ते प्रश्न करतात की अशा प्रकारचं शिक्षण, जे शिक्षण वंचितावरती अन्याय करतं, अशा प्रकारचं शिक्षण, जे शिक्षण या विमुक्त जातीतील जमातीतील भटक्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकत नाही, अशा प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला का करायचं. याच्या शीर्षकाकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की का करायचं शिकून लक्ष्मण माने तिथे आपल्याला प्रश्न, आपल्या पुढे ज्वलंत प्रश्न उभा करतात. आपल्या पुढेच नाही तर संबंध शिक्षण व्यवस्थेपुढे लक्ष्मण माने आपल्याला तिथे ज्वलंत प्रश्न उभा केलेले दिसून येतात. ते एका आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याच्या गोष्टीच्या माध्यमातून बघा ते आपल्याला किती भयान चित्र आपल्या पुढे निर्माण करतात. एक आश्रमशाळेतला विद्यार्थी पळून येतो आणि पळून कुठेतरी बाहेर निघून जातो. गेल्याच्या नंतर त्याला शोधायला दमछाक होते. तो सापडतो. सापडल्याच्या नंतर त्याला कारण विचारलं जातं की तू पळून का गेलास. त्यावेळेस तो म्हणतो की आश्रमशाळेतले सर त्या रूममध्ये झोपायला सांगत होते आणि मग मी विचार केला, म्हणजे त्या मुलाने विचार केला की जर मी इथे झोपलो आणि वरचं छत जर खाली पडलं आणि खाली पडून जर मला काही झालं तर मी काय करू. या भीतीपोटी तो काय करतो, तिथे ते आश्रमशाळा सोडून पळून जातो.
बघा मित्रांनो, त्याची जी काही तक्रार आहे ती आपल्या लक्षातही येत नाही. ही तक्रार अशी आहे की त्या विद्यार्थ्याला कधीच तिथे छताखाली झोपून सवय नाही. तो मोकळ्या आभाळाच्या किंवा आकाशाच्या खाली झोपलेला दिसून येतो. ही एक गोष्ट आपल्याला तिथे कुठेतरी आपल्याला शिक्षण व्यवस्थेवरती तिथे प्रश्न निर्माण करत असलेली दिसून येते. त्याला शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये जर आपण वेळीच आणू शकलो असतो तर कदाचित त्याने जो प्रश्न उभा केलाय तो प्रश्न तिथे निर्माण झाला नसता. लक्ष्मण माने पुढे सांगतात की ग्रामीण भागामध्ये परीक्षा घेतल्या जात नाहीत म्हणून तिथे शिकवलं जात नाही, शहरी भागामध्ये परीक्षा घेतात म्हणून तिथं शिकवल्या जातं. असे विविध प्रकारचे प्रश्न तिथे ग्रामीण भागातले असतील, वंचिताच्या शिक्षणाच्या समस्या असतील, बहुजनांच्या शिक्षणाच्या समस्या असतील, अशा अनेक शिक्षणाच्या समस्या तिथे या पुस्तकाच्या माध्यमातून लक्ष्मण माने यांनी तिथे आपल्याला मांडलेल्या दिसून येतात. या पुस्तकाचा पुढचा चॅप्टर जो आहे तो शिक्षण नावाचा आहे, जे की विलास रणसुभे यांनी तिथे लिहिलेला आहे. जागतिकीकरणामध्ये आज ही जे शिक्षण आहे ते बहुजनांपर्यंत खरंच पोहोचलंय का, याचा आढावा घेण्याचं काम या धड्याच्या माध्यमातून विलास रणसुभे यांनी केलाय. खऱ्या अर्थानं जागतिकीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये जेव्हा आपण तिथे जीवन जगतो आणि याच आपण म्हणतो की खरंच सगळेच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेत का, तर नाही मित्रांनो. विलास रणसुभे सरांनी या माध्यमातून खूप मोठा प्रश्न, एक वास्तविक प्रश्न आपल्या पुढे निर्माण केलाय. तो म्हणजे हे जे आजचं जागतिक शिक्षण आहे ते बहुजनांपर्यंत पोहोचलं आहे का, तर आपल्याला उत्तर येतं मित्रांनो की 3 ते 4 कोटी मुलं आजही आपण पाहतो की जे शिक्षणाच्या व्यवस्थेपासून किंवा शिक्षणापासून ते कुठेतरी परावलंबित झालेले आढळून येतात, कुठेतरी दूर निघून गेलेले दिसून येतात. यावरनं आपल्याला हा जो प्रश्न आहे तो अतिशय वास्तव असलेला दिसून येतो. इथे आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव कशा पद्धतीने झालेला आहे ते आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. या पुढचा जो धडा आहे तो समकालीन शिक्षण नावाचा यादव गायकवाड यांनी लिहिलेला धडा आहे. ते म्हणतात या धड्याच्या माध्यमातून की वाईटाला वाईट म्हणण्याची जी काही आपली सवय आहे ती आपण नष्ट करून टाकली आहे. कुणीही आज शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यांच्यावरती कडाडून टीका करायला तयार नाही. म्हणून मग यादव गायकवाडांसारखा प्राध्यापक तिथे रखरखीत वास्तव आपल्या पुढे ठेवतो आणि शिक्षण व्यवस्थेमधल्या ज्या काही तिथं चुकीच्या गोष्टी आहेत त्या तिथे मांडण्याचा प्रयत्न करतो. सेटनेटचा तिथे कारभार असेल, PhDचा मध्ये होणारा गोंधळ असेल, मठ्ठ प्राध्यापकांचे लठ्ठ पगार याच्याबद्दल ते बोलतात, आळशी प्राध्यापकांना एवढे जास्तीचे पगार याच्याबद्दल ते बोलतात. जागतिकीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये खरंच शिक्षण तिथे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले का याबद्दल सुद्धा ते तिथे बोलतात. उच्च शिक्षणाबद्दल, उच्च शिक्षणाच्या ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवांवरती सुद्धा ते अगदी वास्तविकपणे या धड्याच्या माध्यमातून तिथं भाष्य करताना आपल्याला दिसून येतात. याच पुस्तकाचा पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे नई तालीम, जे की गांधींच्या शिक्षणा आणि शिक्षण चिंतनाविषयी आपल्याला बोलतो, जो की रमेश पानसे सरांनी तिथे लिहिलाय. महात्मा गांधींची नई तालीम आपल्याला माहिती आहे. ती महात्मा गांधी सांगतात की जगाला किंवा भारताला त्यांची जी काही आतापर्यंत त्यांनी देणगी दिली आहे त्या सगळ्या देणगीमध्ये सर्वोत्कृष्ट देणगी जर ते शिक्षण क्षेत्राला देत असतील किंवा भारताला देत असतील तर ती कुठली, तर ती काय आहे, नई तालीम आहे. या माध्यमातून, नई तालीमच्या माध्यमातून महात्मा गांधी आपल्याला तिथे काय सांगू पाहतात की शिक्षणाला श्रमाशी जोडा, म्हणजे शिक्षणाने अशा प्रकारची शिक्षण असावं की जे आपल्याला श्रमाशी तिथे जोडेल, जे आपल्याला तिथे रोजगार देईल. अशा प्रकारचं शिक्षण असावं ज्या शिक्षणाने आपल्याला तिथे समाजाशी जोडावं. अशा प्रकारचं शिक्षण असावं की ज्याने कुठलाही विद्यार्थी तिथे स्वावलंबी व्हावा. ह्या अशा प्रकारच्या त्रिसूत्रीवरती आधारित असलेली ही नई तालीम योजना आहे. या माध्यमातूनही मित्रांनो आपण तिथे परीक्षण करू शकतो की खरंच नई तालीम या जे काही त्यांनी आपल्याला देणगी दिली आहे त्या आधारेच आपल्या आजची शिक्षण व्यवस्था आहे का, तर नाही मित्रांनो. आपल्या लक्षात येतं की आजचं शिक्षण आपल्याला तिथे समाजापर्यंत येऊन पोहोचत नाही. आजचं शिक्षण रोजगाराची कुठलीही हमी किंवा रोजगाराची कुठलीही संधी देणारं नाही, आपल्याला तिथं लक्षात येतं. किंवा आजचं शिक्षण आपल्याला खरंच तिथं स्वावलंबी बनवतं का, तर बनवत नाही, हे आपल्याला तिथं लक्षात येतं. म्हणून नई तालीमचा वापर कुठेतरी प्रॅक्टिकली केलेला आपल्याला दिसून येतो का, तर ते आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये आज कुठेही केलेला दिसून येत नाही. या पुस्तकाचा जो शेवटचा चॅप्टर आहे तो आहे शाळा भेट, नामदेव माळी यांनी लिहिलेला. आता सरकारी शाळेच्या गुणवत्तेबद्दल आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात टीका केली जाते. सरकारी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अनास्थेबद्दल तिथे आपल्याला बऱ्याचदा बोललेलं आढळून येतं. परंतु नामदेव माळी गट शिक्षण अधिकारी असताना त्यांनी अशा काही उपक्रमशील शाळांना, उपक्रमशील सरकारी शाळांना, प्रयोगशील सरकारी शाळांना तिथे भेटी दिल्या. त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या काही शाळांना त्यांनी तिथे भेटी दिल्या आणि तिथल्या उपक्रमशील शिक्षकांना त्यांनी एकत्र केलं. त्यांचे उपक्रम त्यांनी तिथे जाणून घेतले. त्यांची जी काही नवोपक्रम क्षमता आहे ती त्यांनी तिथे जाणून घेतली आणि त्याला तिथे पुस्तक रूपामध्ये त्याने
आणण्याचा प्रयत्न केला. या शिक्षकांच्या नेमक्या जरी ते सरकारी शाळेतील शिक्षक असतील, सरकारी शाळेचे जरी ते कर्मचारी असतील, तरी ते सुद्धा कुठेतरी आज असं होतं की सगळ्याच सरकारी शाळा तिथे गुणवत्ता पूर्ण किंवा गुणवत्ता नाही त्यांच्याकडे, असं होऊ शकत नाही. बरेच सरकारी शाळेतील शिक्षक सुद्धा उपक्रमशील असतात, नवोपक्रमशील असतात, सातत्याने काहीतरी नवोपक्रम ते राबवत असतात. यांच्या नेमका प्रेरणा काय असतात, ह्यांच्या प्रेरणांचं सार्वत्रिकरण कसं केलं जावं याचा उल्लेख यावरती भाष्य नामदेव माळी यांनी शाळा भेट या धड्यातून तिथं आपल्या पुढे केलेला दिसून येतो. याचा अर्थ असा होत नाही की सगळ्याच सरकारी शाळा तिथे गुणवत्ता टिकवून आहेत, परंतु काही प्रमाणात सरकारी शाळांचे कर्मचारी किंवा शाळा सुद्धा तिथे गुणवत्ता टिकून आहेत. ही गोष्ट, हे पण वास्तव नामदेव माळी यांनी शाळा भेट या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पुढे आणलेलं दिसून येतं. मित्रांनो, या पद्धतीनं ह्या पुस्तकाचे 15 जे मला भावलेले चॅप्टर होते त्यांचा परिचय मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. आता आपल्याला लक्षात येतं की या पुस्तकाचं जे समकालीन महत्त्व आहे ते काय आहे. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आजची जी स्थिती आहे की शिक्षणाला आपण प्राधान्य देत नाही, या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की आपण शिक्षणाला आपल्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट प्राधान्य द्यायला पाहिजे. हे आपल्याला हे पुस्तक आपल्याला तिथे शिकवतं. असं म्हटलं जातं की डेस्टिनी ऑफ द नेशन इज शेप्ड इन द 4 वॉल्स ऑफ क्लासरूम. कुठल्याही देशाचं भवितव्य हे 4 भिंतीच्या आत तिथे घडवलं जातं. आज आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन शिक्षण नावाचं जे काही स्तोम आपल्याकडे आलेलं आहे, या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिथे शिक्षण जरी दिल्या जात असेल तरी मूल्यांची रुजवणूक आपल्यामध्ये होते का? मूल्यांची रुजवणूक आपल्यामध्ये होत नाही. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यावरती मूल्यांची रुजवणूक करायची असेल तर त्याला 4 भिंतीच्या बाहेर न्यावं लागेल, त्याला ऑनलाईन शिक्षणाच्या बाहेर न्यावं लागेल आणि त्याला मैदानातलं शिक्षण, त्याला समाजातलं शिक्षण, त्याला श्रमाचं शिक्षण, त्याला रोजगार देणारं शिक्षण, अशा विविध प्रकारच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टींची गरज तिथे हे पुस्तक आपल्याला नेमकं तिथे हिरंब कुलकर्णी या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून तिथे आपल्या पुस्तकांच्या मालिकेच्या माध्यमातून हिरंब कुलकर्णी आपल्या पुढे तिथे ठेवताना दिसून येतात. आता पहा की सरकारचं या ऑनलाईनच्या काळामध्ये काही दीर्घकालीन नियोजन आहे का? एकीकडे आपल्याला शिक्षण व्यवस्था तिथे खूप उंचावरती जाताना दिसून येते, तर दुसरीकडे आपल्या लक्षात येत आहे की कोरोनामुळे जी काही विचित्र परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे, ऑनलाईन शिक्षणामध्ये आपले विद्यार्थी तिथे किती मागे पडलेले आपल्याला दिसून येतात. ऑनलाईन शिक्षणाच्या नावावरती जे काही गैरप्रकार होत आहेत, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून काहीच विद्यार्थी तिथे ज्यांचं नीट तिथे व्यवस्थित आहे तेच अभ्यासामध्ये सेट आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु मित्रांनो, वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी जर लर्न फ्रॉम होम अशी संकल्पना पुढे आली किंवा विद्यार्थ्यांना तिथे सरकारकडून दीर्घकालीन कुठली तरी योजना राबवल्या गेली, होम स्कूलिंग सारखी योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना जर या काळामध्ये सरकारने राबवल्या असता तर निश्चितच काहीतरी वेगळे आणि सकारात्मक परिणाम आपल्याला तिथे दिसले असते. ॲक्च्युअली प्रत्यक्ष शिक्षणावर भर किंवा प्रात्यक्षिकावरती भर आपण इथून पुढे द्यायला पाहिजे. हे पुस्तक आपल्याला ह्या गोष्टीची नक्की आणि नेमक्या अर्थानं काय करतं तिथं जाणीव करून देतं. योग्य मूल्यमापन आपण त्या विद्यार्थ्याचं त्यावेळेसच करू शकतो ज्यावेळेस आपण त्याला तिथे त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने त्याला आपण काय करू देतो, शिक्षण देत असतो. त्याला योग्य प्रकारे जर आपण शिक्षित केलं तरच आपण त्याचं काय आपल्याला काय करता येईल, त्याचं योग्य मूल्यमापन करता येईल. नाही तर मित्रांनो, आपल्या लक्षात येतं की आजची शिक्षण व्यवस्था कुठेतरी अपयशी असल्याचं आपल्याला तिथे लक्षात येतं. या अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवरती भाष्य करणारे अनेक विविध प्रकारचे चॅप्टर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला तिथे शिकायला मिळतात. मित्रांनो, माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे की या पुस्तकाचा परिचय मी तुम्हा पुढे ठेवला आहे. आता हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावं या अपेक्षेसह मी तुम्हा सगळ्यांचा इथे निरोप घेतो आहे. या उपक्रमाचे सर्वेसर्वा प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांनी या उपक्रमामध्ये मला हे पुस्तक तुमच्या पुढे ठेवून त्याचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार.